असलेल्या संभाव्य रिलायन्स टेक्सटाईल पार्कला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून आज टेक्सटाईल पार्कच्या विरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने स्त्री पुरुषांचा सहभाग दिसून आला। तसेच या मोर्चामध्ये शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। तर केळवे माहीम टोकराळे परिसरातील सुमारे 880 एकर जमिनीवर रिलायन्स समूहाच्या वतीने टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत। प्रकल्पातील सुमारे 80% सांडपाणी हे काही प्रक्रिया करून केळवे परिसरातील 2 खाण्यांमधून समुद्रात सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे प्रचंड प्रदूषण होऊन येथील नैसर्गिक पाण्याचे साठे प्रदूषित होण्याची चिंता व्यक्त करण्यात येते। यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि येथील शेती, बागायत, मच्छीमारी, मिठागर, पर्यटन हे सारेच पारंपरिक व्यवसाय नष्ट होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। त्यांनी विधिनिषेध बाळगलेला नाही। आता लक्षात घ्या तुम्ही की आपल्या इथलं कमारे, वरकुंडी किंवा टोकराळे जिथली ही जमीन आहे ही गावं पेसा कायद्याच्या अंतर्गत येतात। आता पेसा कायद्याच्या अंतर्गत आल्यानंतर कुठलाही जर निर्णय घ्यायचा असेल तर तेथील स्थानिक पर्यावरण विध्वंसक प्रकल्प नको तर पर्यावरणपूरक प्रकल्प आणल्यास त्यांचे स्वागत करू असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले। तर पेसा अंतर्गत गावात काही करायचे असल्यास ग्रामस्थांची परवानगी आवश्यक असताना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तसे न करता मनमानी कारभार करत असल्याचे मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांचे म्हणणे आहे।